तमाशा ठरवायला जायचंय बरोबर. पण त्या तमाशा फडमाल कशी माझी ओळख आहे. तिथं गेल्यानंतर कोणी वच वच करायची नाही. मी सांगेल तेवढंच करायचं. आगाऊपणा कोणी करायचं नाही. आपल्या गावाची चव जायला नको. आपल्या परिसराची चव जायला नको. आणि मी सांगेल तेवढंच करायचं. आगाऊपणा कोणी करायचं नाही. आलं का तुमच्या ध्यानात? तुला काय गुर्रा आलं होतं का रे गाढवा? ए राजा इकडे रे. सांग तिघांना मी सांगेल तेवढंच करायचं म्हणा. कळलं का रे? दादा सांगन तेवढंच करायचं, जास्त करायचं नाही. दादाला त्रास होईल. काय त्या तिघांना माझं उद्घाटन करायचं सांगतो. तसं नाही रे बाबा, तू म्हटला ना ते कलाकार लोक तुझे मित्र आहेत. आता तू कलाकाराजवळ जाणार बऱ्याच दिवसानंतर पार्सल घेऊन, सुखा दुःखाच्या गोष्टी करणार आणि मग आम्ही तुझ्या मागं टुकारवाणी येणार. तिथं त्या कलाकारांजवळ बडबड करणार, उगाच घेणं देणं. बरोबर का नाही? आता आमचं चौघांचं कसं आहे, आम्ही गावात चाराने तिथं वर्गणी देत नाही. पण तमाशावाले आले का पहिली शायनिंग मारायला आम्ही जातो पुढं. आणि मग चौ कोणाची जाणार? माझी जाणार. कलाकार तुझ्या जवळचे असल्यामुळे कोणाला बोलणार? मला बोलणार. मग त्रास कोणाला होणार? त्रास मला होणार. म्हणून म्हटलं त्यांना जास्त करायची नाही. होतो दादाला त्रास होईल. तू राहू दे. तुला काय दम्याचा आजार आहे का? तू गाडी काढ आपली. अंडाई नाही आपल्याकडे, हुंडाई गाडी. आपली हुंडाई का? आणि तो मी जातो गाडी काढतो, तुम्ही डिझेल पुरती पैसे घेऊन या मागून. आपली गाडी काढ. Ertiga. Ertiga. जायचं का तमाशा ठरवायला? हा मग मालकाला वाजनात आवाज देऊन बोलून घ्या. तुम्ही जा पुढं, आम्ही येतो. देतो आवाज. रे तोंडात दात राहिले ना तुझ्या. एखादं जमलं तर जमीन नाही का? एका दिवशी कपाशीचं औषध पाजून मारून टाकीन मी म्हाताऱ्याला. निम्म्या गावऱ्या मसनात गेल्या. तुमच्या दोघांचं मी जमून देतो. तुम्ही तू लग्नाचं माझं पाय माझं. एक काम करा. अरे भांडण करू नका. तुम्ही माझ्या बरोबर चला. पुढं लंडनला चला. लंडनला लंडनला एवढं दूर तिथं काय? रुपयाला 16 बायकांवर पूर वर देतात. मी काय दवाखान्याची बिलं भरायला नव्हतं. याला सांग, याला सांग. खानदेश भूषण मास्टर गणेश राजेश सांगवीकर